मला पण कधी वाटलं नव्हतं नगर शहरापासून फक्त 13 किलोमीटरच्या अंतरावर एवढा सुंदर तलाव असेल. आणि या ठिकाणून दिसणाऱ्या सूर्यास्ताबद्दल तर मी कायच बोलू. तर ही जागा नेमकी कुठे आहे आणि तिथे जाऊन आपण काय काय करू शकतो ना, त्यासाठी हा व्हिडिओ बघा. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आपण घेतलेले चॅलेंज 80 दिवसात 5000 फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तुम्ही मला अजून फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या बरं. माझे सगळे हायब्रिड पुण्याचे मित्र आज नगर मध्ये आले, ते म्हणे आम्हाला जवळ कुठेतरी फिरायला नाही. त्यांना म्हणलं चला तुम्हाला एकदम भारी तलावावर नेतो. मग मित्राच्या जुपिटरचा खाटका टाकून आम्ही सगळे चास मध्ये गेलो. कधी कधी शहराच्या सगळ्या गोंधळापासून दूर जाऊन तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी बसा वाटत असेल ना, तर या सुंदर तलावाच्या ठिकाणी तुम्हाला ती शांतता भेटेल. फॅमिली पिकनिक असो किंवा फ्रेंड सोबतची छोटीशी ट्रिप, ही जागा त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी पाण्याचा आनंद घेता येतो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या तळ्यामध्ये एवढं पाणी इथं आलं कुठून, तर या तळ्याच्या ना तिन्ही बाजूनी डोंगर आहे. डोंगरावर जेवढा पण पाऊस पडतो सगळं पाणी या तळ्यातून साठतं, त्यामुळे पाणी एकदम स्वच्छ आहे. ही जागा एकदम शांत आहे आणि गर्दी पण काही खास अशी इथं नसती. निसर्गाची इथं भरपूर साथ आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये पाय सोडून तुम्ही मस्त रिलॅक्सेशन थेरपी इथं घेऊ शकता. मला ते पाण्यात गाड्या चालवतात ना, त्याची लय आठवण येत होती इथं. त्याच्यामुळे मी डायरेक्ट 2 व्हीलर खाली आणली, बीचच्या कडाला एकदम जशी पळवती तशी एकदम फास्ट पळवली. आता ज्याची गाडी होती त्याचा जीव तर एकदम खालीवरच होत होता. चला या सगळ्या गमती जमती तर चालायच्याच. ही जागा जास्त आपल्या नगरच्या लोकांना माहित नाहीये, पण ज्यावेळेस संध्याकाळची शेवटची किरण या पाण्यावरती पडती त्यावेळेस असा व्ह्यू येतो की जसं वाटतं हा वेळ थांबलाय आणि एकदम थकवा दूर होऊन जातो. ऑलिम्पिक मध्ये जर गोट्यावर खेळ असताना तर या पट्ट्याने भारतामध्ये 4-5 मेडल तर नक्कीच आणली असती. तिथं तलावाच्याच कडेला एकदम गरम गरम मक्याचं कणीस भेटतं. आता आमच्यातले काही सुशिक्षित बेरोजगार त्याच्या धंद्याचं कॅल्क्युलेशन करत होते एक दिवसात किती कमी होत असेल. ते बोलता बोलता आम्ही मस्त कणीस संपवलं. त्या दादानी चहा एकदम क्वालिटी बनवला होता. तुम्ही तिथे गेले तर त्याचा चहा नक्की ट्राय करा, एकदम भारी चहा बनवतो ती पोर. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो पण करून द्या.